विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये। बातमी आहे सोनाथ फाउंडेशनच्या वतीने जनजागृती अभियान। धाराशिव येथे सोनाथ फाउंडेशनच्या वतीने केटी पाटील नर्सिंग महाविद्यालयामध्ये अनाथ मुलांसाठी असलेल्या प्रति पालकत्व योजनेसंबंधी जनजागृती अभियान समारोह संपन्न झाला। प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, सोनाथ फाउंडेशन प्रमुख श्रेया श्रीकांत भारतीय, सदस्या सारिका पन्हाळकर मल्होत्रा, तर जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष रवींद्र कदम, अमरसिंह देशमुख, संस्था सचिव प्रेमाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, मंजुळाताई पाटील यांच्या हस्ते मान्यवर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। सोनाथ फाउंडेशनच्या सदस्या सारिका पन्हाळकर मल्होत्रा यांनी प्रास्ताविकातून फाउंडेशनचे उद्दिष्टे सांगितले, तर सोनाथ फाउंडेशनच्या प्रमुख श्रेया श्रीकांत भारतीय यांनी आपल्या फाउंडेशनने केलेले कार्य आता भारतातील 17 राज्यात सुरू असून ही चळवळ व्यापक होण्यासाठी या जनजागृती अभियानाचा हेतू असल्याचे नमूद करून आपण सर्वांच्या मदतीने अनाथांना हक्काचे घरासोबत त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी समाजाने पुढे यावे असे आवाहन या निमित्ताने त्यांनी केले। तर आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक केटी पाटील यांच्या कर्तृत्वास उजाळा देत या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वात मोठी विद्यार्थी संख्या असलेल्या मराठी माध्यमाची शाळा म्हणून नावारूपाला आणणारे संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांचे त्यांनी कौतुक केले। तर पुढील तिसरी पिढी आदित्यच्या रूपाने या संस्थेने केलेल्या घोडदौडीचे कौतुक केले। यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, कर्मचारी व नागरिक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी सर्वांचे आभार प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील यांनी मानले। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या आवडत्या विश्व विशाल न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। तसेच तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज नक्की फॉलो करा। विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा।